तर जायचं आपल्याला घरी. आणि आज बर्थडे पण आहे आजीचा आपल्या. आणि जाऊ पण पहिलं घरी. गाडी बिडी लयच घाण झाली. गाडी घरी पण गेला पुसू म्हणून सांगतो. आणि जाऊ पहिला घरी फास्ट म्हणजे हळू. म्हणजे माझं म्हणायचं तरीका जरा म्हणजे फास्ट म्हणजे असं फास्ट म्हणतो पण हळू जातो असं आपलं. आणि ते मी तर तुम्हाला दाखवतो इकडे. तुम्हाला दिसतं काय माहित नाही मला आता. पण काजळमुळे आवाज येत नाही सगळं. इकडे थांबावं लागतंय. ढकलण्याचं चौक आहे हे नाही म्हणा. पण ठीक आहे. कास घाण झाली आज. जरा व्हिडिओ आता मार खाते आपला. पण तरी पण तुम्ही जरा बघा. ऍडजस्ट करून कसं तर. आणि मला हिंदी बोलायला येत नाही पण प्रॅक्टिस चालू आहे माझी. पण तरी येत नाही हिंदी. तर जाऊ घरी. आणि इकडं पण जरा थोडं हे असते. 40ची स्पीड आहे ह्या रोडला मग गाडी मारायची. पण पब्लिक लोक ऐकत नाहीत. कसं बघायला रे पोलीस डेंजर. पोलीस बघायला खतरनाक. गेला त्याच्याकडे कशाला बघायचं आपण. हे बघा कसं मोसं कसं. बाप रे बाप. आम्हाला काय ना आमच्या गाडीच्या सीटात धूळ खायलेत मागं. एकटंच फिरतो बघा आम्ही. आलंय 10वीचे पोरं 9वीचे पोरं नुसतं गर्लफ्रेंड. लय झालं रे. 9वी 10वी 8वीचे पोरं घेऊन फिरायला. काय सांगा तुम्हाला. आता मी असलं करायला एकटाच फिरतो गाडीमध्ये सगळ्या. 2 व्हीलर मध्ये एकटा. मागचं धूळ खायलं गाडी पूर्ण. काय सांगू तुम्हाला. तर हॉर्न मारावंच लागतोय ना तर कन्फर्म आहे इकडं ॲक्सिडेंट. कारण एकदम हे आहे ना टर्न डेंजर इकडं. डेंजर म्हणजे हाय ठीकठाक. ते नवीन वॉशिंग सेंटर उघडले का चालायचं. इकडं पण थोडं हळूच मारलं होतं गाडी. कारण मोबाईल पडते ना तर व्हिडिओ शूटिंग अर्धीच राहते आपली. ब्लॉग अर्धच राहते. हळू घ्यावं लागतं इकडून. पण हे बोलण्याच्या नादात असं जरा कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागतं आपल्याला. कसलं बघायलाय बाबा. काय बघायलाय खतरनाक. मला तर हे पब्लिकमध्ये बोलायचं जरा अवघडच आहे. पब्लिक प्लेसमध्ये तरी पण मी कारमध्ये बोलायलो. आणि आता जायचं. हे बघा हिरो खतरनाक थांबलेलं आहे. बघायला त्यांनी. पण मी एकटा बरोबर कशाला करायलो म्हणून. आता काय सांगावं लोकांना. मी येडाय ते बिमारी आहे मला एकटं बडबड करायची. ते म्हणजे आजार आहे मला. काय त्यांना सांगून का. तर कसं सांगू मी त्यांना. तरी पण म्हणतात बोलतो तरी पण तसंच. हे बघा तर जाऊ पण घरी. घरात लागतो गाडी पहिला. मग पुढचं तुम्हाला सांगतो काय करायचं ते. आलं घर कसं आहे आत्ताच. पण करंट लावतो की एकदम असं सांभाळून गाडी करावं लागते आता आतमध्ये. कारण गाड्या लई झाल्यात आतमध्ये बहुतेक. जर गाडी बाहेर पण आली तरी पण आपल्याला रोजची प्रॅक्टिस असल्यामुळे थोडंसं आहे. चला बाय.